सगळे गुत्तेदार बालाजी महाजन. अरे ज्याला कोणाला भेटायचं असेल या परिसरातल्या आणि तामशातल्या लोकांना त्याला बालाजी महाजनकडे जावं लागते. का जावं लागते? कारण तिथं द्यावं लागते आणि तेव्हा त्याचं काम घ्यावं लागते. म्हणून त्याच्यासाठी एक शेर आहे, त्याच्यासाठीच आहे. शर्म आती है शर्माने वाले को, शर्म आती है शर्माने वाले को, हम खुद बेशरम है शर्म हमसे शर्म आती है. हे असे लोक आहेत. आता काही माणसं आले गेले, काही झालं. आता याच्या आता बीजेपीचे बरेच जण आहेत आणि बीजेपीचे मोठे नेते आता अशोकराव चव्हाण साहेब आहेत. मी अशोकराव चव्हाण साहेबांसोबत 34 वर्ष काम केलं, माधवराव बरोबर 34 वर्ष काम केलं. पण आता भाजपमध्ये काही माणसं होते, आपल्या सूर्यकांताबाई होत्या, त्यांनी सुद्धा काल परत तुतारी वाजवली. आता वानखेडे साहेबांनी कालच हिमायतनगरमध्ये सांगितली आता ही वेळ आहे का हवा फुकायची. ते म्हणले मी नाही म्हणलो. आता हवा निघते का उगाच फुकायची घेनंतर. हे अशा प्रकारचे हे लोक आहेत. पण साहेब ते त्याच्यामुळे नाही गेले. त्यांना की नाही त्यांना भाजपची प्रार्थना माहीत नाही, त्यांना भाजपचे तत्व माहीत नाहीत. भाजपच्या या ठिकाणी व्यासपीठावर राहतं, व्यासपीठावर बोलत असताना ज्या गोष्टी भाजपच्या आहेत काय त्याची प्रार्थना, काय प्रार्थना? नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदभूमे सुखम वर्जितोहम महामंगले पुण्यभूमे तत्वेशकायो नमस्ते नमस्ते. ही प्रार्थना, ही भाजपची रीती आहे, ही भाजपची आहे. अरे ज्याचं आयुष्य राष्ट्रवादीत गेलं, ज्याचं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, त्याला भाजपमध्ये काय माहित आहे? पण 34 वर्ष काँग्रेसमध्ये आम्ही राहिलो. पण प्रार्थना पाठ केली होती 6 महिन्यासाठी, कारण अशोकराव साहेबाबरोबर मला जायचं होतं. हे तुम्हाला जाहीर सांगतो. प्रार्थना पाठ केली याच्यासाठी केली की बा चला भाजपमध्ये जायचं आहे साहेबासोबत. पण साहेबाबरोबर जात असताना बाबूराव सारखा एक गरीब, एक माझ्याबरोबर राहिलेला जिल्हा परिषद सदस्य, माझा मित्र, माझा सहकारी, माझा पाहुणा, हे या गरीब आहे, हे माझ्यासारखा आहे, याच्यासाठी मला जो राहायचं आहे. अरे हे येतं हे चंगूमंगू झाले, हे चंगूमंगू झाले, हे भाऊ झाले, नागेश भाऊ माधव भाऊ सगळे मिळून सगळंच खाऊ. हे सोडून द्या. कारण यांनी संघ मातीत घातला, या संघ वाटून खाल्ला. हे माहीत आहे की नाही तुम्हाला? सगळ्याला माहीत असेल, माहीत आहे. हे जागा घेतल्या, या दोघांनी मिळून वाटून घेतल्या. याच्या संस्थेला काही घेतल्या, त्याच्या संस्थेला काही घेतल्या. याच्यासाठी या जनतेने सर्वांनी आता याच्या भूलतापाला बळी पडू नका. कारण हदगाव तालुक्यातून वानखेडे साहेब आमच्या माधवराव पाटलाला काही कमी केलं नव्हतं या लोकांनी. स्वतःला आमदार केलं, मायला जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं आणि राज्यमंत्र्याचा दर्जा दिला. आता पालकमंत्री व्हायचा आहे का तुम्हाला? वा गृहमंत्री जरा भांडे घासा, त्या दिवशी समजू तुम्हाला काय राहते लोकशाही. अरे तुमच्या याच्यात 2004, 2014 आणि 2024 हे अपयश आहे आणि तुम्ही नक्की पडणार. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता एवढंच सांगणार, आला बाबूराव, आता आला बाबूराव. धन्यवाद सर. खरं तर